भारतीय जनता पक्षाचा आज 45वा स्थापना दिवस। स्थापना दिवसाच्या निमित्तानं सुपर वॉरियर्सच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व बूथवरती कार्यक्रम होणार। वर्धापन दिनाच्या निमित्तानं भाजपचा राज्यस्तरीय बूथ मेगा प्लान 97,320 बूथवरती आज भाजपच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम घेतला जाणार। अमित शहा यांचा आजचा विदर्भ दौरा पुढे ढकलला। प्रकृतीच्या कारणानं शहांची गोंदियातील सभा रद्द। आता अमित शहा 12 किंवा 13 तारखेला गोंदियाला येण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता। सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार। 9 एप्रिल नंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, तर माढ्यामध्ये पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। शरद पवार 8 एप्रिलला पुरंदर आणि बारामती तालुक्याचा दौरा करणार। दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करणार असल्याची माहिती। अकोल्यातील काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी अर्ज पाठवला होता। वंचितचा अभय पाटील यांच्यावरती आरोप, तर अभय पाटील यांचे आरएसएस सोबत घनिष्ठ संबंध असल्याची वंचितची टीका। महायुतीचे उमेदवार लाखो मतांनी निवडून येणार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विश्वास। तर महाविकास आघाडीमध्ये उद्या कोण नेता बनेल काही सांगता येत नाही, पटेल यांचा महाविकास आघाडीला टोला। सांगली लोकसभा जागेचा तिढा समोपचाराने संपेल, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। तर जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये महाभारत सुरू, पटोलेंची टीका। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये, नाहीतर त्याचं लोण 48 जागांवरती पसरेल, राऊतांचा इशारा। आघाडी युती म्हटलं की एखाद्या जागेवरती वाद होतो, सांगलीच्या जागेचा विषय येत्या 2 दिवसांमध्ये संपेल, संजय राऊत यांना विश्वास। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। नशीब असेल तर मुख्यमंत्री होऊ, नाहीतर कितीही प्रयत्न केल्यावर काहीही होऊ शकत नाही, भावी मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय निरुपम राजकीय भूमिका जाहीर करणार। आम्हाला विकास पाहिजे हे मतदानातून दाखवून द्या, मंत्री दीपक केसरकर यांचं मतदारांना आवाहन। तर ठाण्यामध्ये महायुतीचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक फरकानं विजयी होणार, केसरकर यांचा दावा। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी। कल्याणमध्ये उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय कदम यांनी आमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, आमदार योगेश कदम यांचा अनिल परब यांच्यावरती आरोप। नाशिकच्या जागेसंदर्भात 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी काम करेल, गोडसेंची माहिती। हिंगोली लोकसभेसाठी तृतीयपंथी उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर तृतीयपंथी उमेदवाराचं नाव। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून वाद नाही, मात्र आम्ही जागेसाठी आग्रही, भाजपही उमेदवारीसाठी आग्रही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचाराला सुरुवात। मला मतदान करून नरेंद्र मोदींना आशीर्वाद द्यावेत, पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन। अजित पवारांशी संघर्ष झाला हे जगजाहीर, परंतु भविष्यामध्ये काही अडचणी येतील त्यावरती देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। नाना पटोले यांच्या संजय धोत्रे यांच्यावरील टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। नाना पटोले भरसभेमध्ये एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, असंवेदनशीलतेचा हा कहर, फडणवीसांचा पलटवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अचानक जळगाव विमानतळावरती आगमन झाल्यामुळे पोलीस यंत्रणेची मोठी तारांबळ। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विमानतळावरती मुख्यमंत्र्यांचे स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट, रायगडच्या रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली भेट। आम्ही काही उमेदवारांचं तिकीट का कापलं हे निवडणूक जिंकल्यानंतर कळेल, एकनाथ शिंदे यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीचा ट्विट करत नाना पटोले यांच्यावरती टीका,
काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील आणि त्यांचे दिवंगत वडील दोघांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैयक्तिक आणि घनिष्ठ संबंध राहिलाय. नाना पटोले यांची पसंतच अशी आहे. वंचित आघाडीची टीका. अकोल्यामध्ये काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा. जय भीम मित्रमंडळ संघटनेच्या तरुणांची नाना पटोलेंकडे मागणी. वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश. वसंत मोरे पुणे लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार. नागपूर ते गडचिरोली मेट्रो धावणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रचार सभेमध्ये आश्वासन. मुंबईच्या अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वाला तिलांजली, त्यामुळे शिवसैनिकांची घुसमट. आमदार आशिष शेलार यांची टीका. राज्यात 48 पैकी 35हून अधिक जागा आम्ही जिंकू, संजय राऊत यांचा दावा. मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत. 400 पारचा नारा ही भंगपक मोदींना निकालानंतर कळेल. खासदार संजय राऊत यांची टीका. समोरच्या उमेदवाराला 2.5 लाखांच्या मतांना पराभूत करणार. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा विश्वास. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा संजय राऊतांवरती पलटवार. भ्रष्टाचाराच्या केसमध्ये संजय राऊत जामिनावरती. राणेंचं प्रत्युत्तर. ज्यांच्याकडे नैतिक बळ असतो तो घोटाळे बाहेर काढतो. काँग्रेसकडे नैतिक बळच नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. इंदापूरमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची रॅली. हर्षवर्धन पाटीलही उपस्थित. बारामतीमधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत नाही, तर ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत. इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं विधान. सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट. सोनाई डेअरीच्या प्रवीण माने यांच्या निवासस्थानी फडणवीसांचे चहापान. मागच्या काही दिवसांपासून माने करत होते सुप्रिया सुळेंचा प्रचार. इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाच्या वेळी एकानं दाखवले काळे झेंडे. कार्यकर्त्याकडून 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी, तर पोलिसांनी कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात. भाजप खासदार उदयनराजेंची साताऱ्यातील शाही मशिदीला भेट. उदयनराजेंचा मुस्लिम बांधवांशी संवाद, तर मुस्लिम बांधवांकडून उदयनराजेंचा सत्कार. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बेरड समाजाचं काम करणाऱ्यांनाच निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार. बेरड समाजाचे नेते प्रवीण नाईक यांची माहिती. काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना खासदार म्हणून विजयी करणारच. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार. लोकसभा निवडणुकीमध्ये जागा जिंकणार नाही म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार. मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा उल्लेख करत भाजपवरती आरोप केला होता. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्यावरती पलटवार. सततच्या पराभवामुळे मुत्तेमवार आणि इतर काँग्रेस नेत्यांची मानसिक स्थिती चांगली नाही, खोपडे यांची टीका. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा वेगळं काही घडेल. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा इशारा. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अभिनेता गोविंदाची प्रचार रॅली. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी गोविंदाकडून प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. ओबीसी बहुजन पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. धाराशिवमधून अर्जुन सलगर, नांदेडमधून भगवान वाघमारे यांना उमेदवारी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद. पवार गटानं तिकीट नाकारल्यावरही ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम. बीड लोकसभा निवडणूक लढवावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा. बीड लोकसभेसाठी इच्छुक ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. ज्योती मेटे यांना जरी पक्षानं उमेदवारी दिली असती तरी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिला असतो. बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया. उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं जिल्ह्यामध्ये भव्य स्वागत. महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जेसीबीमधून केली फुलांची उधळण. तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये महिलेला प्रतिनिधित्व देऊन महायुतीकडून नारी शक्तीचा सन्मान.
धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना तुळजाभवानी मंदिरामध्ये महंतांकडून त्रिशूळ भेट. अर्चना पाटील बहुमतांनी निवडून येण्यास बळ दे, तुळजाभवानी चरणी साकडं. मनोज जरांगेंचा बीडमधील नारायणगड येथे मराठा संवाद बैठक. जून महिन्यामध्ये याच ठिकाणी 900 एकरमध्ये जाहीर सभा होणार, जरांगेंची माहिती. आपल्याला विरोध न करणाऱ्या नेत्यांना मराठा त्रास देऊन आपल्याला विरोध न करणाऱ्या नेत्यांना मराठ्यांनी त्रास देऊ नका. मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांना आवाहन. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कोणताही उमेदवार दिलेला नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. अलिबागच्या नामांतर प्रस्तावाला अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा विरोध. अलिबागचं नाव मायनाक नगरी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव. मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपतीला अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मंगळवारी जाहीर लिलाव. लिलावामध्ये हार, साखळी, कॉईन इत्यादी प्रकारचे अलंकार ठेवण्यात येणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. रायगडच्या पेण शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रूट मार्च. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये खरेवाडीमध्ये पाण्याचा पेच. गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी मिळत नसल्यानं महिला रस्त्यावरती. पाणी नाही तर मत नाही म्हणत मतदानावरती बहिष्कार टाकणार, महिलांचा निर्धार. नाशिकच्या ताहाराबाद सटाणा रोडवरती भरधाव टेम्पोची 2 ट्रॅक्टरला धडक. एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी. सुदैवानं अपघातामध्ये जीवितहानी टळली. पेट्रोल भरल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक दुचाकीनं घेतला पेट. यवतमाळच्या दिग्रस शहरातली घटना. छत्तीसगडच्या रायपूरमधील विजेच्या विभागातील गोदामाला आग. गोदामातील ट्रान्सफॉर्मर जळून खाक. नवी मुंबईच्या वाशीमधील एका सोसायटीमधील इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरती स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्यानं पहिला मजलाही जमीनदोस्त. सुदैवानं कोणतीही जखमी नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गुजरातमधील सोमनाथाच्या दर्शनाला. तर यंदाच्या IPL मोसमामध्ये मुंबई इंडियन्सचा सलग 3 सामन्यांमध्ये पराभव. हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्सवरती 6 गडी राखून विजय. हैदराबादच्या फलंदाजांची विजयी कामगिरी. नितीश रेड्डीनं मारला विजयी षटकार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.